श्री स्वामी समर्थ. नमस्कार कन्या राशीच्या जातकांनो, डोळे उघडून ऐका. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याची घडी कायमची बदलून टाकू शकतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप करण्याची किंवा पुढे ढकलण्याची चूक अजिबात करू नका. श्रावण महिन्याची अत्यंत पवित्र सुरुवात झाली आहे आणि या श्रावणातील प्रत्येक सोमवार म्हणजे साक्षात देवी चमत्कार घडवणारा महाकाळ आहे. ग्रहाच्या अत्यंत गुप्त आणि अचूक गणनेनुसार या श्रावण सोमवारी कन्या राशीच्या आयुष्यात अक्षरशः सोन्याची अंडी देणारी कोंबडी येणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आतापर्यंतच्या मानसिक ताण आणि अपूर्ण राहिलेल्या कामाने आणि गुप्त शत्रूच्या त्रासाने तुम्हाला मेटाकुळीस आणले होते, ती सर्व दर्द, दुःख आणि भयानक पीडा आता या एका सोमवारी धुवून निघणार आहे. गेले कित्येक महिने तुम्ही परफेक्ट गोष्टीच्या मागे धावून अतोनात कष्ट केले, पण मोबदल्यात अपेक्षेप्रमाणे यश आणि पैसा मिळाला नाही. कुटुंबाची काळजी करताना तुमची स्वतःची दमछाक झाली, पण आता काळजी करण्याचे दिवस संपले आहे, कारण विश्वातील सर्वात बुद्धिमान आणि कल्पकरास असलेल्या कन्या राशीसाठी नशिबाची बंदिस्त दरवाजे आता उघडत आहेत. ही भविष्यवाणी कोणतीही साधी गोष्ट नाही. हा तुमच्या नशिबाचा तो महा टर्निंग पॉइंट आहे, जो तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागात एक असे गुप्त रहस्य दडले आहे, म्हणजे ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल आणि तुमचे भाग्य चक्र सुसाट चालायला लागेल. पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करा आणि या महाचमत्काराचे स्वागत करा, कारण हे भाग्यवान लोक हा व्हिडिओ पूर्ण बघतात त्यांच्याच आयुष्यात खरी सोन्याची बरसात होते. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमची बुद्धिमत्ता आणि हिशोबी स्वभाव असूनही गेल्या काही काळात आर्थिक घडी विस्कळीत झाली असेल, पण आता काळजी करू नका. या श्रावण सोमवारी तुमच्या आयुष्यातील पैशाचा असा काही ओघ सुरू होईल, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. अडकलेले पैशाचे व्यवहार पूर्ण होणे, जुनी गुंतवणूक दुप्पट वेगाने परत मिळणे आणि अचानक धनलाभाचे मोठे योग जुळून येत आहेत. हा काळ तुमच्यासाठी अगदी सोन्याची अंडी देणारी कोंबडी सारखा सिद्ध होईल. तिथून सतत फायद्याचे मार्ग खुले राहत राहतील. तुमचे बजेट सांभाळताना आता तुम्हाला हात आखडता घ्यावा लागणार नाही. उलट तुम्ही एखादी मोठी मालमत्ता खरेदी करू शकता आणि स्वतःचा एखादा मोठा आर्थिक टार्गेट पूर्ण करू शकता. विरोधक आणि तुमचे पैसे बुडवणारे लोक आता स्वतःहून बॅकफूटवर जातील. या आर्थिक महासुधारणेमुळे तुमचे बाजारातील आणि कुटुंबातील वजन वाढेल. पैशाची कमतरता हीच तुमच्या सर्व दुःखाची जड होती आणि आता तो मूळ प्रश्न समूळ नष्ट होणार आहे. त्यामुळे मिळालेल्या या पैशाचे नियोजन करा आणि नशिबाने दिलेल्या या सुवर्ण संधीचा पुरेपूर लाभ घ्या. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या कामातील अचूकतेमुळे यंदा मोठा सन्मान मिळणार आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या बुद्धीचे आणि कामाच्या कौशल्याचे कौतुक करतील. अनेक दिवसापासून रखडलेली बढती हवी असलेले ट्रान्सफर किंवा पगारवाढ आता प्रत्यक्षात येण्याचे योग आहे. तुम्ही ज्या प्रोजेक्टवर हात लावाल तो सोन्यासारखा चकाकेल. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा काळ सोन्याहून पिवळा असणार आहे. नवीन क्लायंट्स मिळतील, मोठे व्यावसायिक करार फायनल होतील आणि बुद्धीच्या जोरावर तुम्ही व्यवसायात असा काही डाव खेळाल ज्यामुळे थेट मोठा नफा हातात येईल. भागीदारीतील व्यवसायातही पारदर्शकता राहून अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान आणि दबदबा वाढेल. प्रतिस्पर्धी लोक तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि कामाच्या स्पीड समोर हार मानून जातील. तुमच्या हाताखाली काम करणारे किंवा तुमचे सहकारी आता तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी उत्सुक असतील. हे यश तुमच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने सोने करून दाखवेल. तर कन्या राशीच्या जातकांनो, सर्वात मोठी समस्या म्हणजे ते प्रत्येक गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त विचार करतात. यामुळे त्यांना मानसिक ताण, निद्रानाश आणि आरोग्याच्या लहान सहान तक्रारी सतत सतावतात. पण या श्रावण सोमवारी शंकराच्या पिंडीवर वाहणाऱ्या जलाचा प्रत्येक थेंब जसा सर्व घाम धुवून काढतो, तसेच तुमच्या मनातील सर्व अनामिक भीती आणि ताणतणाव नष्ट करणार आहे. तुमच्या आरोग्यात कमालीची सुधारणा पाहायला मिळेल. गेल्या अनेक दिवसापासून शरीरात जाणवणारा थकवा आणि मरगळ आता कायमची नाहीशी होऊन एक नवी चैतन्यमय ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवाहित होईल. घरातील जुने वाद, टोमणे मारणारे नातेवाईक आणि मानसिक अशांतता आता पूर्णपणे संपुष्टात येईल. तुमच्या पाठीशी आता दैवी शक्ती उभी असल्यामुळे कोणीही तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकणार नाही. मनाची ताकद वाढेल आणि तुम्ही प्रत्येक निर्णय अतिशय ठामपणे घ्याल. हा काळ तुम्हाला केवळ पैसाच देणार नाही, तर मनाची
असीम शांती आणि चिरंतन आनंद सुद्धा देणार आहे. तर आर्थिक आणि करिअरच्या यशासोबतच तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्य अतिशय आनंदाने बहरून जाईल. जोडीदारासोबतचे जुने गैरसमज, खटके किंवा दुरावा आता पूर्णपणे संपुष्टात येऊन नात्यात एक नवीन गोडवा आणि जवळीक निर्माण होईल. जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी बळ देईल. अविवाहित कन्या राशीच्या जातकांसाठी लग्नाचे उत्तम, वजनदार आणि मनासारखे प्रस्ताव येतील. कुटुंबातील ज्येष्ठाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. घरात एखादे शुभ कार्य किंवा धार्मिक कार्य पार पाडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नातेवाईकाच्या भेटीगाठी वाढतील आणि घराचे वातावरण आनंदी होईल. तर तुमच्या स्वभावातील काळजीवाहू वृत्तीचे चीज आता तुमचे कुटुंबीय करतील. संकट काळात ज्यांनी साथ सोडली ते आता तुमचे गुडवे गातील. मित्रपरिवाराकडून आणि आप्ताकडून पूर्ण सहकार्य लाभल्यामुळे तुमचे आयुष्य अधिक सुखर आणि सुंदर होऊन जाईल. तर आता येतोय तो सर्वात महत्त्वाचा आणि रहस्यमय भाग, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. या श्रावण सोमवारी तुमच्या बुद्धीला आणि नशिबाला अशी एक नवी दिशा मिळेल जी तुमच्या संपूर्ण भविष्याचा कायापालट करून टाकेल. हीच ती खरी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, जी तुम्हाला एका रात्रीत नव्हे तर आयुष्यभर अखंड यश, संपत्ती आणि स्थैर्य देत राहील. हा चमत्कार नेमका असा असेल की एखादी जुनी केलेली मेहनत किंवा अडकलेले काम अचानक अशा पद्धतीने फळाला येईल, ज्यावर तुमचा स्वतःचाच विश्वास बसणार नाही. जेव्हा ही सुवर्ण संधी तुमच्या समोर येईल, तेव्हा जास्त विचार न करता तिचा तातडीने स्वीकार करा. भगवान भोलेनाथाचे स्मरण करा आणि स्वतःच्या नशिबाचे बंद झालेले दरवाजे स्वतःच्या हाताने उघडा. तुमचे येणारे भविष्य इतके उज्ज्वल, सुरक्षित असणार आहे की भूतकाळात तुम्ही भोगलेले सर्व त्रास आणि वेदना तुम्ही पूर्णपणे विसरून जाल. तर श्रावण सोमवारचा अचूक आणि सोपा उपाय आता पाहूया. या पवित्र श्रावण सोमवारी महादेवाच्या कृपेने ही सोन्याची अंडी देणारी संधी कायमची तुमच्याकडे खिळून ठेवण्यासाठी एक सोपा उपाय नक्की करा. सकाळी स्नान करून जवळच्या शिवलिंगावर किंवा घरीच तांब्यात शुद्ध जल, थोडे काळे तीळ आणि एक बेलाचे पान अर्पण करा. महादेवाच्या पिंडीवर ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय नमः या मंत्राचा जप करत तुपाचा दिवा लावा. त्यानंतर पिंडीवर थोडेसे कच्चे दूध आणि मध वाहून आपल्या मनातील कोणतीही इच्छा डोळे बंद करून महादेवाच्या चरणी अर्पण करा. हा उपाय केल्याने बुध आणि शनीच्या कन्या राशीवरील अशुभ प्रभाव नष्ट होतो, बुद्धी तीव्र होते आणि संपत्तीचे सर्व मार्ग तातडीने मोकळे होतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ही दारिद्र्याची आणि काळजीची दारे कायमची बंद करायची असतील, तर हा दैवी संदेश अजिबात इथंच रोखून धरू नका. तुमच्याच कन्या राशीच्या प्रत्येक मित्राला, नातेवाईकाला आणि फॅमिली ग्रुपवर हा व्हिडिओ आत्ता शेअर करा, कारण दुसऱ्याचे भलं केल्यावरच देवाचे आशीर्वाद आपल्या दारात येतात. कमेंट बॉक्समध्ये श्रद्धापूर्वक हर हर महादेव टाईप करून या महाचमत्काराची नोंद आत्ताच ठेवा. आणि हो, नशिबाची ही अचूक वेळ पुन्हा पाहण्यासाठी व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण महादेवाचा आशीर्वाद ज्यांना मिळायला हवा होता त्यांच्यापर्यंत हा संदेश योग्य वेळी पोहोचला आहे. धन्यवाद.